तर नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी आज घेऊन आलो मी जिमनीचं अल्फा मॉडेल, तेही टॉप मॉडेल मध्ये. तर हो मित्रांनो, ही गाडी तुम्हाला अवेलेबल आहे जळगाव मध्ये मारुती सुझुकी वरती तुम्ही बघू शकतात. नेक्सॉन मध्ये अवेलेबल आहे. यांचा ऍड्रेस वगैरे सगळं काही तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. तर आज आपण रिव्ह्यू करणार आहे जिमनीचा, तेही एकदम टॉप मॉडेल आहे, अल्फा मॉडेल. तर चला जाऊया डायरेक्टली आपण व्हिडिओकडे. त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे गाड्यांचे रिव्ह्यूचे व्हिडिओ बघण्याबद्दल मित्रांनो, तेही डीपली सगळं काही तुम्हाला डिटेल्स या व्हिडिओमध्ये कव्हर होणार आहे मित्रांनो. तर चला जाऊया डायरेक्टली व्हिडिओकडे. तर मित्रांनो, ही आहे जिमनी येलो कलर मध्ये, कायनेटिक येलो कलर मध्ये ही गाडी अवेलेबल आहे. थोडा ग्रीनी कलरचा गाडीचा कलर आहे. तर तुम्हाला गाडीची पूर्ण माहिती मी सांगणार आहे या व्हिडिओमध्ये, तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा मित्रांनो तुम्ही. तर चला जाऊया डायरेक्टली आपण पूर्ण व्हिडिओकडे. तर मी अगोदर तुम्हाला याची फ्रंटची पूर्ण ग्रिल दाखवून देतो आणि बॅक वगैरे सगळं काही आपण इंटेरियरला नंतर जाऊया. तर फ्रंटला तुम्हाला याचं ब्लॅक कलर मध्ये बंपर दिसतच असेल मित्रांनो. त्याची जी ग्रिल दिलेली आहे ती म्हणजे की क्रोम फिनिशिंग मध्ये दिलेली आहे. इथं म्हणजे डिझाईन चांगल्या प्रकारे येते आणि याचा जो लोगो आहे तो पण क्रोम फिनिशिंग मध्ये दिलेला आहे. तुम्ही बघू शकतात. त्याआधी तुम्हाला याचे लॅम्प सांगू देतो मी. इथं 1 2 3 4 आहेत. इथं तुम्हाला साइड इंडिकेटर्स पण दाखवलेले आहेत ऑरेंज कलर मध्ये. सर्व याचे जे एलईडी प्रोजेक्टर आहेत ते विथ वॉशर दिलेले आहेत मित्रांनो. इथं तुम्ही प्रोजेक्टर पण बघू शकतात. याचे जे इथं दिलेले तुम्हाला लाईट्स तुम्ही बघू शकतात. एलईडी प्रोजेक्टर विथ वॉशर आहे मित्रांनो, खूप भारी दिसत आहे. आणि इथे जसं की आपण मधमाशाच्या छत्त्यामानी या टाईप इथे डिझायनिंग दिलेली आहे या गाडीला. इथं नंबर प्लेटची जागा दिलेली आहे. या प्रकारचं फ्रंटचं बोनट होणार आहे मित्रांनो, बंपर होणार आहे. आणि इथं हे आपला जो आहे तो साइड इंडिकेटर दिलेला आहे. तर हो, आपण याचा इंजिनच्या स्पेसिफिकेशन मी तुम्हाला पूर्ण सांगणार आहे. त्याआधी आपण पूर्ण गाडी बघून घेऊया. तर तुम्हाला मी दाखवून देतो. या गाडीचे जे अलॉय व्हील्स आहेत ते मित्रांनो 15 इंचेसचे दिलेले आहेत. त्याचे जे टायर्स आहेत ते 15 इंचेसचे दिलेले आहे मित्रांनो. याचे जे अलॉय व्हील्स मित्रांनो ते ट्रेड मेटल्सचे आहेत. त्याच्या फ्रंट साईडला डिस्क ब्रेक आहे आणि बॅक साईडला ड्रम ब्रेक दिलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि याचा जो स्पेस आहे तो पण खूप चांगला आहे ऑफ रोडिंग साठी. याचा जो खालचा जो आपण त्याला म्हणतो ग्राउंड क्लिअरन्स, तो ग्राउंड क्लिअरन्स पण खूप चांगला आहे मित्रांनो. याचा ग्राउंड क्लिअरन्स तो म्हणजे की 210 mm चा ग्राउंड क्लिअरन्स दिलेला आहे. म्हणजे की ही गाडी आरामात ऑफ रोडिंगला चालती. म्हणजे नेमकी गाडी ऑफ रोडिंगलाच बनवण्यात आली मित्रांनो, जे की थारच्या टक्करला. तुम्ही बघू शकतात. याचे जे आहेत साईड इंडिकेटर्स इथं दिलेले आहेत, पार्किंग सेन्सर इथं दिलेले आहेत. तुम्ही बघू शकतात. इथं त्यांचे ओव्हरएम्स दिलेले आहेत. इथं साईड लाईट दिलेले आहेत, म्हणजे तुमचे मिरर दिलेले आहेत, ते पण ऍडजस्ट होऊन जातात मित्रांनो. आणि तुम्ही बघू शकतात इथं पण पूर्ण येलो कलर मध्ये दिलेले आहेत. इथं कीज लॉक अनलॉक लॉक दिलेले आहेत. इथं बटन्स दिलेले आहेत लॉक अनलॉकचं. आणि या साईडचं पण म्हणजे ना या गाडीचे 5 डोअर या गाडीला अवेलेबल आहेत. तुम्ही बघू शकतात. या साईडने पण डोअर ओपन होतं आणि बॅक साईडने पण डोअर ओपन होऊन जातं. थारचे जे 3च डोअर ओपन होत असतात मित्रांनो. आणि हो, या साईडचं पण डोअर ओपन होते. तुम्ही बघू शकतात या गाडीला पूर्ण ब्लॅक कलरची ग्रिल दिलेली आहेत. पूर्ण ब्लॅक कलर मध्ये ग्रिल दिले, एकदम ऑसम लुक देते ही गाडी. टॉप एंड मॉडेल होणार आहेत. आणि बॅक साईडला तुम्ही बघू शकता तिथं ड्रम ब्रेक दिलेला आहे. आणि फ्रंट साईडला मी तुम्हाला दाखवून देतो, तो तुम्हाला डिस्क ब्रेक दिलेला आहे. तुम्ही बघू शकतात हे डिस्क ब्रेक आहे आणि बॅक साईडला ड्रम ब्रेक दिलेले आहेत. तर याचा एक हा पॉईंट आहे. आणि याचे अलॉय व्हील्स पण खूप भारी आहे आणि टायर्स पण खूप तगडीत दिलेले आहेत. याचे जर आपण अलॉय व्हील्स बदलले तर ही गाडी खूप खतरनाक दिसणार आहे. याचा बॅक साईडला पण आपण जाऊया. तर टेल लॅम्प इथे याचे की बॅक साईडचे जे ब्रेक लाईट्स आहेत ते पण एलईडी मध्ये अवेलेबल आहेत. खूप भारी आहे म्हणजे ते पण. आणि इथं बॅजिंग दिलेली आहेत ऑल ग्रिपची. इथं बघू शकता तुम्ही, इथं ऑल ग्रिपची बॅजिंग दिलेली आहेत. 4 कलरचे इथं लॉक दिलेले आहेत. इथं मग तिथं स्टेपनी दिलेली आहेत. स्टेपनी आत असते पण इथे स्टेपनी मागं दिलेली आहेत. खूप भारी प्रकारे दिसत आहे. इथं पण सुझुकीचा लोगो आहे. ब्लॅक कलरचे इथं लॉक दिलेला आहे, तिथं तुम्ही बघू शकतात. आणि इथं जिमनीची बॅजिंग दिलेली आहेत. इथे हँडल्स दिलेले आहेत ओपन करण्यासाठी. इथं लॉक अनलॉक बटन दिले आहेत. आपण ओपन करून दाखवून देतो तुम्हाला. तरीचा बूट स्पेस पण खूप चांगला आहे मित्रांनो. तुम्हाला मी बूट स्पेस दाखवून देतो. 211 लिटरचा याचा बूट स्पेस दिलेला आहे मित्रांनो. जर तुम्ही सगळं काही सामान ठेवू शकतात, बॅग्स वगैरे. जर तुम्ही ट्रॅव्हलिंगला जात आहात तिथे तुम्ही बॅग्स वगैरे ठेवू शकतात चांगल्या प्रकारे. तुम्हाला मी याची पण पूर्ण क्लिअरिटी देऊन देईल. इथं हायड्रोलिक दिलेले आहेत आणि इथं वायर्स वगैरे बाकी काही सगळं तुम्हाला मी याचे पूर्ण बेसिक डिटेल्स देऊन देतो अगोदर. तुम्ही बघू शकता ब्लॅक कलर मध्ये इथं कोटिंग दिलेली आहे. इथं हा ग्लास दिला आहे, पण हा ग्लास ओपन होत नसतो मित्रांनो. पूर्ण फ्लेक्सिबल म्हणजे ग्लास असतो, फिक्स असतो हा ग्लास पूर्ण. तर याला आपण बंद केलेला आहे. इथं वरती पण एक लाईट दिलेला आहे. आणि इथं बॅक साईडला पण वायपर दिलेले मित्रांनो, तुम्ही बघू शकता बॅक साईडला पण वायपर दिलेले आहेत. जसं की तुम्हाला फ्रंट साईडने मागच्या साईडची पूर्ण क्लिअरिटी दिसायला हवी त्यासाठी. इथं बॅक साईडनं तुम्ही बघू शकता बॅक साईडचा बंपर पण आहे ब्लॅक कलर मध्ये. इथं तुम्ही मॉडिफिकेशन वगैरे सगळं काही करू शकता. त्याचा ग्राउंड क्लिअरन्स पण खूप चांगला दिले आहेत. इथं तुम्ही टो करण्यासाठी तर तुम्हाला टो पण दिलेले आहेत. तर हो, इथं तुम्ही कोणती पण गाडीला टो करून घेऊन जाऊ शकतात. तर चांगल्या प्रकारे याची टायर्स थोडे बारीक आहेत, पण गाडी खूप खतरनाक आहे ती. तर तुम्ही बघू शकतात. तुम्हाला मी पूर्ण दाखवून देतोय गाडी. आणि गाडीचं जे वरचं जे रूपर आहे ते रूप ते ब्लॅक कलर मध्ये अवेलेबल आहेत मित्रांनो. तर कायनेटिक येलो कलर ही गाडीचा आहे. तुम्ही बघू शकतात कायनेटिक येलो कलर. तुम्हाला मी ओपन करून दाखवून देतो. तर इथं तुम्ही बघू शकतात. इथं तुम्हाला लॉक अनलॉकचं सिस्टम दिलेली आहे. इथं तुम्हाला ग्रिप दिलेली आहे हँडल पकडण्यासाठी. इथं तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे ठेवू शकतात. इथं स्पीकर्स दिलेले आहेत. चारी साईडला स्पीकर आहे. आय थिंक आपण चेक करूया.
तर चारी साईडला स्पीकर आहेत का? तर मित्रांनो हो, चारी साईडला स्पीकर दिलेले आहेत ह्या गाडीच्या. इथं तुम्हाला तुमचे जे मिरर्स आहेत ते ऍडजस्टेबल होऊन जातात गाडी चालू केल्यानंतर. इथं पण लॉक अनलॉक दिलेले आहेत. इथं कीड अनलॉक लॉक दिलेले आहे. तुम्हाला माहित पडूनच जाईल गाडी घेतल्यानंतर. तुम्ही बघू शकता या प्रकारे या गाडीचे डोर्स पण आहेत. तिथे तुम्ही लॉक सिस्टीम दिलेले आहे, ते तर तुम्हाला तितकं माहितच आहे. चला जाऊया डायरेक्टली आपण गाडीच्या इंटेरियर कडे. तर आपण फर्स्ट म्हणजे तुम्हाला दाखवून देतो मी, हा मिरर आहेत तुम्ही बघू शकता, ऍडजस्टेबल आहे हा पण. तर हो, तुम्हाला मी बॅक साईडनं फ्रंट साईडने पूर्ण दाखवून देतो. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि या व्हिडिओला लवकर शेअर पण करा तुमच्या मित्रांसोबत. तर हो मित्रांनो, तर तुम्ही बघू शकता त्या आधी तर सुझुकीचा इथं लोगो पण दिलेला आहे. याचे अलॉय व्हील्स पण खूप खतरनाक आहे आणि याचा जो क्लिअरन्स आहे, ग्राउंड क्लिअरन्स, तो पण खूप चांगला आहे. याचा स्पेस म्हणजे जो टायर्स म्हणला, आता जे इंजिन आहे तुम्हाला इंजिनच्या स्पेसिफिकेशन मी अगोदर सांगून देतो या गाडीच्या. याच्या ज्या इंजिनच्या स्पेसिफिकेशन मित्रांनो तुम्हाला मी दाखवून देतो. याचं जे इंजिन ते होणार आहे 1462 सीसीचं 1462 सीसी या गाडीचं इंजिन होणार आहे मित्रांनो, विथ 4 सिलेंडर. याचं जे इंजिन होणार आहे ते होणार आहे K50V गाडीचं इंजिन होणार आहे मित्रांनो. आणि ही गाडी पूर्ण 4x4 मध्ये अवेलेबल आहे. या गाडीची टॉप एंड स्पीड 155 आहेत मित्रांनो. आणि ही गाडी तुम्हाला 4x4 मध्ये अवेलेबल मिळून जाईल. याची टँक जी आहे ती 40 लिटर मध्ये अवेलेबल आहे. तर तुम्ही गाडीचं तर बघितलंच आहे. आणि याचं जे ट्रान्समिशन आहे ते ऑटोमॅटिक आहे मित्रांनो. तर हो, तर चला जाऊया डायरेक्टली आपण आता गाडीकडे. आणि हो, या गाडीची ही जिमनीची चाबी दिलेली आहे मित्रांनो इथं. तर मित्रांनो ही आहे जिमनीची चाबी, तुम्ही बघू शकता. इथं लॉक अनलॉक बटन दिलेलं आहे. एकदम मस्तवाली चाबी दिलेली, सुझुकीची तर ब्रँडिंग दिलेली आहे. तर जाऊया आपण डायरेक्टली व्हिडिओकडे. तर मित्रांनो तुम्हाला मी त्याचा मीटर पण दाखवून देतो या गाडीचा. खूप चांगल्या प्रकारे या गाडीचं मीटर चमकत आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. या साईडला आरपीएम मीटर दिलेले आहेत आणि या साईडला तुम्हाला किलोमीटर दिलेलं आहे. त्याची जी टॉप एंड स्पीड आहे ते 140 km/h आहे. तुम्ही इथं बघू शकता. तिथे बाकी स्पेसिफिकेशन चमकत आहेत. ते तुम्हाला फ्यूल टँक वगैरे लो असतो ते तुम्हाला दाखवूनच देतं. आणि तुम्ही याचं बघितलं असेल, याचा मीटर पण तुम्ही बघू शकता. याचं जे आहे सॉरी याची जी स्क्रीन आहे ते 9 इंचेसची दिलेली आहेत. याचे ऍपल अँड्रॉइड प्ले इथं दिलेली आहे. सगळ्यात सिस्टीम दिलेत खूप भारीवाली अँड्रॉइड इथं पूर्ण सिस्टीम दिलेली आहेत. पूर्ण या प्रकारे तुम्ही बघू शकता. त्या मीटरमध्ये किती फीचर्स दिले आहेत, ब्लूटूथ वगैरे कनेक्टिव्हिटी सगळं काही दिलेलं आहे. तुम्ही खालती बघू शकता. तुम्हाला इथं मी दाखवून देतो. इथे तुम्हाला रेड्स बटन्स वगैरे सगळं काही दिलेलं आहे. तुम्हाला एसी कंट्रोल दिलेलं आहे, ऑटो वगैरे सगळं काही. तर तुम्ही मला बटन्स वगैरे दिलेले आहेत, ओपन करण्याची डिक्की वगैरे, बाकी मोड्स वगैरे एसीचे बटन्स दिलेले आहेत. तिथे तुम्हाला स्टेबलायझेशन मोड दिलेला आहे. तिथे तुमचे मिरर तुम्हाला इथं साईड जे मिरर्स असतात ते तुम्ही याच्याने ऍडजस्ट करू शकतात मित्रांनो. तुम्हाला चार्जिंग पण दिलेले आहेत 120 वॅटचे. इथं तुम्हाला चार्जिंग सपोर्ट दिलेला आहे. तिथे तुम्हाला वायर प्लानाचं ठिकाण दिलेलं आहे. तिथे तुम्ही तुमचा मोबाईल वगैरे ठेवू शकतात मित्रांनो. इथे तुम्हाला गिअर सिस्टीम दिलेली आहे. यात गिअर 5 आहेत मित्रांनो. आणि इथं तुम्हाला 4x4 लावावं लागते. 4x4 व्हील लावल्यानंतर होतं. आणि इथं तुम्हाला हँड ब्रेक दिलेले आहेत मित्रांनो. आणि इथं तुम्ही बघू शकता तिथे तुम्हाला बाकी बटन्स दिलेले आहेत मिरर्स खालती वरती करण्यासाठी मित्रांनो. आता गाडी बंद आहे त्यामुळे नाही होणार आहे. तिथे तुम्हाला गाडीची की पण दाखवून देतो मी. आणि इथं तुम्हाला बॉटल्स रॉकर दिलेले आहेत. इथं बॉटल्स रॉकर नाही दिलेले, त्यामुळे त्यांनी या साईडला दिलेले आहेत मित्रांनो बॉटल्स रॉकर. तर हो, तुम्ही बघू शकता तिथं तुम्हाला एसीचे पण पोर्ट दिलेले आहेत. 1 2 3 4 इथं एसीचे पोर्ट दिलेले आहेत मित्रांनो तुम्हाला. आणि याचं तुम्ही हँडल बघू शकता, त्याचं स्टेअरिंग तुम्ही बघू शकता. तर सुझुकीचा लोगो दिलेला आहे. आणि इथं एक एअरबॅग पण दिलेली आहेत. इथं तुम्हाला बटन्स वगैरे दिलेले आहेत, रेस्ट मोडचे, सीट मोडचे. आणि तुम्हाला व्हॅल्यूम्स बटन्स, इथं साऊंड म्यूट ऑन इन्फो दिलेली आहेत. कॉलचं तुम्ही आन्सर ऑन ऑफ करू शकता, तिथं तुम्ही बोलू शकता. तिथं तुम्हाला नॉब्स दिलेले आहेत. तिथं तुम्ही तुमचं मीटर्स वगैरे तुम्ही पाहू शकतात. फ्लॅश लाईट्स वगैरे लाईट्स तिथं तुम्ही ऑन करू शकता, सगळं काही मित्रांनो. तर हो, या साईडने पण तुम्हाला बटन्स दिलेले आहेत, इंडिकेटर्स वगैरे. तर सगळं काही इथं तुम्ही बघू शकतात. आणि या साईडनं पण तुम्ही बघा, इथे या साईडने पण बटन्स दिलेले तुम्हाला मी दाखवून देतो. इथं तो दिसत नाहीये तुम्हाला, इथं साईडने पण बटन्स दिलेले आहेत. इथं इंजिन स्टार्टचं बटन दिलेले आहेत मित्रांनो. इथं इंजिन स्टार्टचं स्टॉपचं बटन दिलेलं आहे. इथं लाईट्स ऍडजस्ट दिलेले आहेत. तर हो, या साईडने पण तुमचे जे ORMs आहेत इथे ऍडजस्ट होऊन जातात मित्रांनो. मी तुम्हाला सांगितलं होतं की हे जे तुमचे जे लाईट्स आहेत, साईड मिरर, हे पण ऍडजस्ट होऊन जातात या बटन्सने मित्रांनो. तर हो, इथे त्यांचे बटन्स दिलेले आहेत त्यामुळे. आणि साईड क्लच ब्रेक वगैरे सिस्टीम बघू शकता, तुम्हाला मी खाली दाखवूनच दिलेलं आहे. चांगला स्पेस आहे इथे, एकदम कम्फर्टेबली फील होत आहेत. आणि इथं लेदर टाईपची इथे हँडलला फिनिशिंग देण्यात आलेली आहेत. इथे तुम्हाला ग्रिप दिलेली आहे. जर तुम्ही ऑफ रोडिंगला गेलं तर इथं तुम्ही याला ग्रिप पकडून धरू शकतात. तर हो, इथं तुम्हाला ड्रॉअर दिलेला आहे. त्या ड्रॉअरमध्ये तुम्ही डॉक्युमेंटेशन वगैरे ठेवू शकता तुमचे काही सामान वगैरे जर असलं तर. आणि या साईडला तुम्हाला एअरबॅग दिली आहेत. या गाडीला टोटली 6 एअरबॅग दिलेला आहे मित्रांनो. तर हो, आणि या साईडला तुम्हाला मिरर दिलेला आहे. इथं तुम्ही बघू शकता जो पार्किंग मिरर बॅक साईडचा तो वाला. इथं तुम्हाला सन कव्हर दिलेला आहे. तुम्हाला जर फ्रंट साईडने जर तुमच्या चमकत असलं काहीतरी तर. आणि या साईडला मिरर पण दिलेला आहे. तर हो मित्रांनो, खूप चांगल्या प्रकारे या गाडीमध्ये फीचर्स दिलेले आहेत. अँड्रॉइड प्ले वगैरे सगळं काही या गाडीत दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. या साईडने पण तुम्हाला तेच दिलेलं आहे.
या साईडने पण तुम्हाला मिरर दिलेला असेल. तर हो मित्रांनो, जर तुम्ही गाडी चालवत आहात, तुमच्या तोंडावरती जर ऊन चमकत आहे, तर तुम्ही इथं ते लावू शकतात. बट जर साईडने पण येत असलं तर तुम्ही याला काढून पण इथं ऍडजस्ट करू शकतात असं. तर हो, आणि तुम्ही बघू शकता तिथं तुम्हाला लाईटचं ऑन ऑफचं बटन दिलेलं आहे बस. आणि या गाड्याला सनरूफ वगैरे नसतं मित्रांनो. इथं व्हाईट कलर मध्ये याचं वरती रूफ अवेलेबल आहेत आणि हा मिरर पण ऍडजस्टेबल आहे मित्रांनो. तर हो, या प्रकारे या गाडीचे मीटर्स वगैरे आहेत मित्रांनो. या साईडने पण खूप चांगला स्पेस आहे आणि या साईडने पण स्पीकर दिलेला आहेत या गाडीला. तुम्ही बघू शकता, तुम्हाला दाखवून देतो मी. या साईडने पण स्पीकर आहे, तुम्हाला मी अगोदरच दाखवलेला होता. आणि जे सीट्स आहे एकदम सॉफ्ट वाले सीट इथं अवेलेबल आहेत. म्हणजे लेदर मध्ये तर नाहीये, बट एकदम चांगल्या क्वालिटीमध्ये अवेलेबल आहेत. चांगलं फील करता. आणि जे जे हेडरेस्ट आहे ते तुमचं ऍडजस्टेबल आहेत सगळं काही. आणि जे सीट्स आहे ते तुम्ही मागं पुढे करू शकता. तुम्ही बघू शकतात मागं पुढे केलेलं या सीटला. तर तुम्ही याला ऍडजस्ट पण करू शकतात. तुमच्या कम्फर्टेबल नुसार तुम्ही याला मागं करा, पुढं करा. तर हो, त्यानुसार तुम्ही याला ऍडजस्ट करू शकतात मित्रांनो. मला मी दाखवून देतो या साईडचं पण. गेलं मागं आणि आलं पुढं मित्रांनो. तर सिंगल इथं हँडल होत नाही इतकं, त्यामुळं तर सॉरी मित्रांनो. इथं बाकी सगळे स्पेसिफिकेशन तुम्ही बघू शकतात. इथे तुम्हाला सगळे स्पेसिफिकेशन दिलेले आहेत एकदम चांगल्या प्रकारे मित्रांनो. तर हो, तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ते पण सांगा. तर आपण आता बॅक साईडला जाऊया. फ्रंट साईडचं आपलं पूर्ण क्लिअरही झालेलं आहे, तर आपण बॅक साईडला जाऊन बघूया आता बाकी सगळे स्पेसिफिकेशन. तर बॅक साईडला मी जात आहेत मित्रांनो. तर आपण याच्या गाडीच्या खाली उतरलेलो आहोत. हे काही कट केलेलं नाहीये, त्यामुळे तुम्हाला दाखवून देत आहे. आता जे रूप आहे ते रूप इथं ब्लॅक कलर मध्ये अवेलेबल आहे, तर खूप चांगल्या प्रकारे. आणि इथे याचा अँटेना दिलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर आपण आता बॅक साईडला जाऊया मित्रांनो. तर इथं पण तुम्हाला बॉटल रॉकर नाही दिलेले आहेत, इथं तुम्हाला डॉक्युमेंट रॉकर पण नाही दिलेले आहेत. मग खूप चांगल्या प्रकारे या गाडीची मेंटेन केलेलं आहे. तर इथे तुम्हाला बसण्यासाठी स्पेस कसा दिसतो मी ते पण दाखवून देतो तुम्हाला. पण मला माहित नसेल ही गाडी बॅक साईडला खूप चांगलं फील देत आहे. मी बसलो या गाडीत, बट उच्च फिलिंग होते, एकदम डाकू टाईप, जसं की एकदम माफिया टाईप इथं फील होतं या गाडीमध्ये. पण याची हाईट खूप मस्त आहे. इथं तरी एक ग्लासच्या वरती इथं जागा आहेत आणि इथं जागा पण खूप मोठी. तुम्ही मी दाखवूनच देतो. इथं तुम्ही बघू शकतात तर जे आहेत जागा, तरी माझं एक ग्लास तरी येऊन जाईल. म्हणजे मला कम्फर्टेबल आहे ही गाडी बसण्यासाठी मित्रांनो. तर तुम्हाला ग्रिप पकडण्यासाठी हँडल्स दिलेले आहेत. त्या साईडने पण सिंगलला त्या साईडने पण दिलेले तुम्ही बघू शकतात. आणि याचं जे हेडरेस्ट आहे हे पण मोठं आहे खूप, त्यामुळं. आणि तुम्ही बघू शकता तिथं बॉटल्स वगैरे दोन दिलेले आहेत. याचे पण सीट्स एकदम सॉफ्ट दिलेले आहेत. आणि इथं तुम्हाला चाइल्ड सीट कव्हर तर नाही मिळत आहे, तर इथं ते तर नाहीये. तर तुम्हाला सीट बेल्ट दिलेले आहेत. या गाडीत कम्फर्टेबली 4 लोक बसू शकतात आरामात. फ्रंटला इथं 1 2 3 4 5 लोक या गाडीत आरामात बसू शकतात मित्रांनो. पुरी फॅमिली कार दिलेली आहेत. तर हो, या साईडने पण तुम्हाला सेम स्पेसिफिकेशन दिलेले आहेत. तर तुम्हाला लॉक अन लॉक दिलंय डोअर, तर लॉक करून घेतो. आणि तुम्हाला बटन्स दिलेले आहेत तुमचे मिरर ऍडजस्ट करण्यासाठी, तुम्ही बघू शकतात. आणि बाकी गाडीमध्ये सगळ्यात चांगला स्पेसिफिकेशन आहेत. जर तुम्हाला 4x4 मध्ये ही गाडी अवेलेबल होऊन जाते. तुम्हाला दाखवून देतो याचा जो बूट स्पेस आहे, तुम्हाला हे ओपन करून दाखवतो. या अगोदर दाखवलेलं आहे तुम्हाला. तरी तो तुम्हाला बूट स्पेस दिलेला आहे 110 mm चा इथं बूट स्पेस दिलेला आहे या गाडीचा. तर हो, ब्लॅक मध्ये इथं बोनट याचं दिलेलं आहे, ब्लॅक मध्ये बंपर दिलेले आहेत. खूप मोठा बूट स्पेस आहे, इथं तुम्ही माणसाला पण टाकून घेऊन जाऊ शकतात. तर हो, याचे सीट्स आहेत ते पण ऍडजस्टेबल आहेत मित्रांनो. हे सीट्स हे आता लॉक झालेले आहेत बघा. तुम्हाला हे सीट्स लॉक झालेले आहेत, तर ही सीट्स तुम्ही पुढे टाकू शकतात. आणि इथे एक गादी टाकून वगैरे तुम्ही इथं झोपून पण जाऊ शकतात आरामातली. तिथे तुम्हाला ग्रिप दिलेली आहेत सीट्स इथं लॉक करण्यासाठी वगैरे. तर इथं पण तुम्हाला सेम दिलेले आहेत. सगळे सीट्स एक आरामात कंट्रोल होऊन जात असतात. या साईडने मग तुम्हाला एक पोर्ट दिलेलं आहे, चार्जिंग पोर्ट. तुम्हाला ते लावावं लागेल आय थिंक. इथं तुम्हाला लाईट्स दिलेले आहेत, ऑन ऑफ करू शकता तुम्ही. या साईडने पण तुम्हाला लाईट्सचे तर काही दिलेलं नाहीये. या साईडने एक चांगला स्पेस आहे. आणि याच्या खाली तुम्हाला बघू शकता तिथे तुम्हाला स्टेपनीचे वगैरे साईड काही पाहणे वगैरे दिलेले आहेत. तर हो, चांगल्या प्रकारे या गाडीचा बूट स्पेस दिलेला आहे. तरी खाली फील केल्यानंतर मित्रांनो, खाली टाकल्यानंतर एक खूप मोठा गॅप तयार होऊन जातो या गाडीमध्ये. आणि तुम्ही इथं झोपू शकता आरामातली. तर याचा जे कव्हर आहे म्हणजे तुम्हाला याची जी लिंक दिलेली आहे ते पण खूप मोठी दिलेली आहे. तर तुम्ही बघू शकता या साईडने पण तुम्हाला लाईट दिलेले आहेत, ऑन ऑफ करू शकता तुम्ही लाईट्सला. तर हो मित्रांनो, या प्रकारे ही गाडी होती. तर तुम्ही बघू शकतात या साईडने तुम्हाला लाईट्सचे वगैरे वायर्स दिलेले आहेत. इथं हायड्रोलिकली दिलेले आहेत, जसं की तुम्ही बंद करतात तरी ऑटोमॅटिकली बंद होऊन जातात आणि ओढल्यानंतर हे चांगल्या प्रकारे ऑन ऑफ होऊन जातं. तर हो, इथं तुम्ही तुमचं मॉडिफिकेशन करून वगैरे सगळं काही लावू शकतात. बाकी काही नाही या गाडीमध्ये, बाकी सगळे एकदम कम्फर्टेबल या गाडीमध्ये दिलेलं आहेत, तुम्ही बघू शकतात. हो मित्रांनो, आपल्याला सुझुकीच्या स्टाफने पण खूप मदत केली, त्याबद्दल त्यांचं पण खूप खूप धन्यवाद मित्रांनो. त्यांनी पण खूप मदत केली आहे. या काकांनी आपल्याला गाडी पार्क करण्यासाठी वगैरे खूप काही मदत केली आणि त्यांनी खूप काही आपल्याला समजून सांगलं. आणि बाकी सगळ्या सुझुकीच्या स्टाफचा पण खूप खूप धन्यवाद. आणि मॅनेजर सरांचा पण खूप खूप धन्यवाद, त्यांनी आपल्याला गाडी अवेलेबल करून दिली मित्रांनो. तर धन्यवाद मित्रांनो सगळ्यांचं. तर भेटूया पुढच्या वेळी, म्हणजे तिथपर्यंत बा मित्रांनो. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद मित्रांनो. जय महाराष्ट्र मित्रांनो.